नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 30 जून 2025 ते 6 जुलै 2025 साप्ताहिक राशी भविष्य. सिंह राशी. कौटुंबिक जीवनाची गोष्ट केली असता तुमच्या राशींसाठी हा सप्ताह बराच उत्तम आहे. कारण ही ती वेळ असेल जेव्हा तुम्ही सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित कराल. सोबतच तुमच्याजवळ खाण्यासाठी बरेच उत्तम पक्वान असतील. या कारणाने तुमच्यासमोर ही समस्या उत्पन्न होऊ शकते की कुणाला पहिले निवडले जावे. या सप्ताहात तुम्हाला थोडे सुस्त वाटेल, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्याद्वारे केलेल्या प्रत्येक कामासाठी प्रशंसा मिळवण्यासाठी आतुरही असाल. या कारणाने तुम्हाला करिअरमध्ये उन्नती करण्याची योग्य आणि शुभ संधी मिळण्याचे योग बनतील. भावनिक रूपाने हा आठवडा आपल्यासाठी चांगला ठरणार नाही, कारण या काळात आपण आपल्या जीवनातील बऱ्याच मोठ्या निर्णयाबद्दल थोडे गोंधळात पडलेले दिसाल. यामुळे तुमचा मानसिक ताणही वाढेल. या आठवड्यात कोणतीही वडिलोपार्जित मालमत्ता खरेदी किंवा विक्री केल्यास आपण महत्त्वपूर्ण प्रमाणात पैसे कमावू शकाल. परंतु हे लक्षात ठेवा की प्रत्येक फायदेशीर सौदा संपण्यापूर्वी ते अज्ञात लोकांसमोर ठेवणे किंवा त्याबद्दल त्यांना सांगणे आपण करत असलेला व्यवहार खराब करू शकते. म्हणून आता असे काहीही करणे टाळा. उपाय. नियमित 19 वेळा ओम आदित्यय मंत्राचा जप करा. कन्या राशी. ग्रहांच्या स्थितीच्या अनुसार तुमच्या राशीतील जातकांसाठी आर्थिक दृष्टिकोनाने हा सप्ताह उत्तम परिणाम घेऊन येणारा सिद्ध होऊ शकेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला समाजात आपली स्थिती मजबूत करण्यात आणि धन वाढवण्यासाठी यावेळी बऱ्याच उत्तम संधी प्रदान होण्याचे योग बनतील. या आठवड्यात कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. यामुळे कौटुंबिक शांती देखील विस्कळीत होऊ शकते. तथापि यावेळी आपल्याला इतरांच्या कार्यात हस्तक्षेप न करण्याची सूचना देण्यात येते, अन्यथा आपण त्यांच्या वादात अडकू शकता. व्यापाराने जोडलेल्या तुमच्या राशीतील जातकांसाठी ग्रहांची संक्रमणीय स्थिती या सप्ताहात करिअरमध्ये पदोन्नती करण्याचे काम करेल. या कारणाने पूर्वीची स्थिती खराब झालेली होती ती पुन्हा या काळात पूर्ववत होईल. मागील सप्ताहाच्या बाबतीत या सप्ताहात तुमचे आरोग्य अधिक चांगले राहील आणि तुमचे आरोग्य मजबूत होण्याने तुम्हाला बरेच उत्तम वाटेल. जुन्या आजारापासून मुक्ती मिळण्याचे योग बनतील. तुमचे जीवनही या काळात ऊर्जेने भरलेले राहील. उपाय. नियमित प्राचीन ग्रंथ विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. तूळ राशी. या आठवड्यात आपला व्यवसाय विस्तृत करण्यासाठी आपण काही प्रकारचे कर्ज घेऊ शकता. जरी यावेळी आपण बँक किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेण्यास सक्षम असाल, परंतु पैशाशी संबंधित व्यवहार करताना आपल्याला सुरुवातीपासूनच खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या आठवड्यात आपल्यात अत्यंत भावनिक स्वभावामुळे आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी राहाल. त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह वादविवाद होणे शक्य आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या सभोवतालच्या लोकांशी भांडण करू नका, अन्यथा आपण एकटेच राहून जाल. या सप्ताहात तुमच्या वाणीमध्ये कठोरता पाहिली जाईल, ज्यामुळे तुम्ही कार्यस्थळी दुसऱ्यांसोबत वाद करताना दिसाल. याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या प्रतिष्ठेवर पडेल आणि सोबतच यामुळे तुम्हाला आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यात, सहकाऱ्यांचे योग्य सहयोग प्राप्त करण्यात समस्या येतील.
या सप्ताहात सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या धैर्याच्या प्राप्तीसाठी योजनाबद्ध पद्धतीने पुढे जाण्यात आणि धैर्य प्राप्तीसाठी जेही गरजेचे आहे, या सप्ताहात जितके शक्य असेल आपल्या कामकाजातून वेळ काढून स्वतःला थोडा आराम करा. कारण तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 9व्या भावात उपस्थित होण्याच्या वेळी तुम्ही आधीच्या दिवसात भारी मानसिक दबावातून गेलेले आहे. म्हणून या सप्ताहात तुमच्या बऱ्याच गोष्टींमध्ये सामील होऊन आपले मनोरंजन करणे तुम्हाला शारीरिक विश्राम करण्यासाठी खूप सहाय्यक सिद्ध होईल. म्हणून अधिक कष्टाचे काम करण्यापासून दूर राहणेच तुमच्यासाठी उत्तम राहील. उपाय: शुक्रवारी शुक्र ग्रहासाठी यज्ञ हवन करा. वृश्चिक राशी. या सप्ताहात तुम्हाला हे समजण्याची खूप आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळवण्याची इच्छा ठेवता तर आपल्या मनाला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण हा सप्ताह तुमच्या करिअरसाठी सामान्यपेक्षा अधिक महत्त्वाचा असणार आहे, ज्याच्या परिणामस्वरूप यावेळी तुम्हाला काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त आत्मविश्वास आणि आळस या सप्ताहात त्यांच्या अपयशाचे मुख्य कारण बनू शकते. या सप्ताहात तुम्हाला आपल्या थाळीमध्ये हिरव्या भाज्या सामील करण्याची आवश्यकता असेल. यामुळे तुम्ही लहान मोठ्या आजारापासून दूर राहण्यात यशस्वी राहाल. घर कुटुंबात काही मंगल कार्याचे आयोजन होऊ शकते. यावरही तुमचे बरेच धन खर्च होईल आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होण्याचेही योग बनतील. सोबतच मानसिक तणावातही वृद्धी होईल. आपल्या मित्रांसोबत तुम्हाला या सप्ताहात चर्चा आणि संपर्क करण्यास मदत होईल. ज्या लोकांसोबत तुमची भेट कधीच होत असते, कारण ही वेळ तुम्हाला आपल्या जुन्या नातेवाईकांना भेटण्यात उत्तम सिद्ध होऊ शकते. उपाय: मंगळवारी वृद्ध लोकांना गहू दान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.